उल्हासनगर 4 येथील तक्षशिला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयीन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वार्षिक स्नेह संमेलन एक अत्यंत प्रेरणादायी व मनोहरी कार्यक्रम ठरला। या संमेलनात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर मुला-मुलींनी सुंदर सादरीकरण केले। भाव साक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, धैर्य निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या विषयांवर सादरीकरण करत त्यांनी उपस्थितांसमोर उत्कृष्ट विचार मांडले। कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली आणि त्यानंतर आंबेडकरी गीते, आसामी नृत्य, लोकनृत्य, कोळी नृत्य यांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले। विद्यार्थ्यांच्या कला सादरीकरणाने पालक आणि शिक्षक मंत्रमुग्ध झाले। शिक्षकांच्या अथक परिश्रमाने या कार्यक्रमाचे सादरीकरण अत्यंत सुंदर आणि प्रभावी झाले। मुख्याध्यापक विद्या भरसाखळे यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाची मोलाची सुरुवात केली। कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे अध्यक्ष पूज्य बंदत डॉक्टर एन आनंद महाथेरी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले। त्यानंतर शहरातील प्रसिद्ध वास्तुविशारद आणि प्रमुख पाहुणे अतुल देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली। त्यांनी आपल्या भाषणात शाळेच्या विकासासाठी आपले प्रयत्न नेहमी सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रमुख व्यक्तींमध्ये महासचिव राजेश वानखेडे, उपाध्यक्ष डी.बी. इंगळे, खजिनदार वी.टी. वानखडे, संचालक सुबोध गोंडाने, अर्चना अहिवळे, मुख्याध्यापिका विद्या भरसाखळे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज भालेराव, भारती देवरे, पर्यवेक्षिका माधुरी जाधव, ग्रंथपाल आखरीखत सवाखंडे हे देखील उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती राठोड यांनी केले। या संमेलनात शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा उत्साहात सहभाग होता। हा स्नेह संमेलन नृत्य आणि नाट्य प्रकारांवर आधारित नसून ते विचारांचे संमेलन बनले आणि उपस्थितांना अंतर्मुख करणारा अनुभव दिला। महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे संचलित तक्षशिला विद्यालय माध्यमिक विभाग ज्युनियर कॉलेज यांचे आज वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले होते आणि आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती होती आणि हे एक औचित्य साधून आम्ही आज हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे या स्त्रियांवर अतिशय उपकार असल्यामुळे त्या स्त्रियांची उन्नती आणि या विद्यार्थिनींच्या अंगी असणारे गुण हे कसे बाहेर पडतील आणि त्यांच्या कलागुणांना वाव कसा मिळेल हे आम्ही बघितलेलं आहे आणि हे औचित्य साधून आजचा वार्षिक स्नेह संमेलनाचा उद्घाटन सोहळा वास्तुविशारद आमचे अतुल साहेब या कार्यक्रमाच्या सोहळ्यासाठी उपस्थित होते। त्यांचे आभार आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष पूजनीय भंतेजी यांचे देखील आभार। संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते, सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार आणि आमच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 1 महिन्यापासून विद्यार्थ्यांची ही जी सराव घेतला होता आणि त्या सरावामुळे आजचा हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्तम रीतीने पार पाडला म्हणून आपल्या सर्वांचे पुनश्च आभार मानते आणि मी इथेच थांबते। धन्यवाद।